सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी बाबा अंघोळीला कोण गेलाय? बाबा अंघोळीला कोण गेलाय? नाही मला माहित नाही कोण गेलं. टॉवेल टॉवेल नाही रे, मला जायचं ऑफिसला. हे मी एवढं वाचतो आणि जातो रे. बाबा तुम्ही दुसरा घ्या ना. अरे दुसरा काय घ्या? असं काय कोणी नाही, मी जाणार, मला कॉलेजला जायला उशीर होतोय. तू दुसरा टॉवेल घे. अरे दुसरा काय? मला अहो काय शांतपणे भांडणं बघत बसलात तुम्ही? अगं मग काय करू? हे एवढे मोठे झाले, आता मारू का त्यांना? चला का? आई मला कॉलेजला जायला उशीर होतोय. त्याला उशीर होतोय, तुला लवकर जायचं असेल तर लवकर उठायला पाहिजेस तू. हो पोचला तो, गेला तिकडे. खरं म्हणजे मी जाणार होतो. तुमचं नेहमीच आहे, खांद्यावर टॉवेल घ्यायचं आणि पेपर वाचत बसायचं. त्याची नवीन नोकरी आहे, त्याला उशीर होतो. जुनी झाली ती नोकरी. प्रत्येक जण मला नोकरी नोकरी ऐकू नका सकाळी सकाळी. अरे शेखर, बाथरूम मध्ये कोणी नाही ना? माझा पंच आतमध्ये, मी पटकन आंघोळ आटपून येतो. बाबा तुम्ही नका हो घुसू आता कालच्या वेळेला. काय आहे शेखर, पोस्टामध्ये मी पैसे ठेवलेले आहेत, मी आणि खारकरांनी. खारकर मला म्हणाले तुम्ही पोस्टात या, म्हणून मी चाललो. म्हणून तर आंघोळ करू. बाबा नको, एवढ्या सकाळी तुम्ही जाऊन काय करणार? तिथे अजून कोणी आले नसणार. तुम्ही जा नंतर. खारकर आले असतील ना, माझी वाट बघत असतील पायरीवर. हा मग त्याचा फोन पण बंद आहे, कळवणार कसं? मी जाऊन देतो. एक काम करा, अहो शिर्या गेला आता. शिर्या आला की नंतर मग तुम्ही जा. शिऱ्यानंतर काय बाबा, मला कॉलेजला जायचं ना. आबा प्लीज, ओ प्लीज. अरे बरं का शेखर, मी शला कशी जरा फिरकी घेतली, ती रडायला आली मग. बाबा तुम्ही पण ना. पेपर आला का? जरा वाचतो. अहो बाबा काय आहे, तो टॉवेल घेऊन गेला, तुम्ही पेपर घेता. तुम्हाला अख्खा दिवस आहे ना, मला वाचू दे ना जरा सकाळी. असं काय करतात? तू सुरुवात कर वाचायला, बाकीचं मी तुला देतो लवकरच. अरे शेखर, शेखर काय ते? शेखर, काय ते? तू ऑफिसात चाललाय? हो. हा मी जरा पोस्टात जातो, मला जरा मध्ये ड्रॉप कर. ड्रॉप बरं, चला चला चला, मी सोडतो तुम्हाला. चला. पोस्टल सेव्हिंग सर्टिफिकेटचं काम आहे, ते तिकडे मला जरा जायचंय. हो बरीच वर्ष झाली ना. आबा चला चला अरे, चला. मी विसरून गेलो होतो, मला खारकरांनी आठवण केली. अच्छा अच्छा, नाही आहेत पैसे व्यवस्थित आहेत तुमचे. चला आपण निघूया का? अरे इकडे. अरे व्यवस्थित म्हणजे काय, ते सुद्धा कौतुक रे बाबा. आता अरे बँकांचा भरोसा नाही, कुठली बँक कधी बुड्या सांगता येत नाही. अहो आबा बँकांचा सोडा, हल्ली कोणावर विश्वास ठेवायचा हा एक प्रश्न आहे. चला, आता उशीर होतोय, चला निघूया का? मी काय सांगतो, आमच्या वेळेला हे इतके घोटाळे नव्हत्या. अगदी अजिबात नव्हते एवढे घोटाळे. अहो आबा तुमच्या वेळेला घोटाळे काय, आमच्या लहानपणी आम्ही हे शब्द सुद्धा ऐकले नव्हते. घोटाळे बिटाळे, वाटोळे फक्त ऐकलं होतं. पण आपल्या शेजारी एक पाटोळे पण. हो पाटोळे होते. चला चला आपण जाऊया. इकडे इकडे. अरे मला हे बाहेर सगळे बोलता नाही मोठे मोठे, म्हणून सांगतो काय, ही स्वातंत्र्योत्तर काळातली आपली प्रगती आहे. हो म्हणजे भ्रष्टाचार, घोटाळे, आता आणखी काय काय ऐकावं आणि पाहावं लागणार कोण जाणे. हो आता पण काय करणार त्याला. आबा मला उशीर होतोय. काय आपण निघूया का आता? चला इकडे इकडे. मनात सांगून टाकतो, हे असं का होतं म्हणजे काय, कमी कष्टात लोकांना जास्ती पैसा हवाय म्हणून असं होतं की माणसं सगळं खड्ड्यात जातात. मग आबा तुमचं बरोबर आहे, माणसं सगळी खड्ड्यात जातात, सगळं बरोबर आहे. पण काय आता मला उशीर होतोय. काय मला आता तुम्हाला मध्ये सोडायचं आहे, त्याच्यानंतर मला ऑफिस मध्ये जायचंय. तर आपण निघूया का? चला चला. अरे इकडे शेखर, इकडे इकडे. तुला खरंच फार उशीर होतोय का? हो मग तू जा, निघ, मी नंतर जाईल. हा झालं. आबा आलात तुम्ही? तू कुठे बाहेर निघाली? अहो नाही, तुमची जेवायची वेळ नाही का झाली? मी वाट बघते तुमची. वाजले किती? वेळ टळून नाही का जाणार? तू वाढायला घे, मी आलो. हा हो, तुम्ही गोळ्या घेतल्यात का? मी घेतो. अच्छा हॅलो हॅलो,
मोठ्यानी बोला, ऐकू येत नाही मोठ्यानी. कोण बोलतोय आबा? हॅलो. कोण शिर्या? हा थांब थांब. अगं बाई, द्या मला द्या. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. गाड्यांचा आवाज येत आहेत ना, नीट ऐकू येत नाही. हो एक गोंगाट मोठ्यानी बोल. हो हॅलो हॅलो. आई मी शिर्या बोलतोय. हा बोल शिर्या, आई बोलते. आई हा बोल नाही, सहज फोन केला होता. शिर्या, कुठून बोलतोयस तू? अरे मी ऑफिस मधून बोलतोय. मग एवढा गोंगाट कसला तिथे? आई मी ठेवतो, नंतर करतो. अरे शिर्या. अगं हे बघ, त्याला नीट ऐकू गेलं नसेल आवाज त्या गोंगाटामुळे, म्हणून त्याने ठेवला असेल फोन. अहो नाही, पण म्हणाला ऑफिस मधनं बोलतोय, असं का म्हणाला असेल? मला काळजीच वाटते याची. का? अगं मग तू असं कर ना श्यामाला, तू ऑफिस मध्ये फोन कर, नुसतं काळजी करून काय होणार? मी करते. काय करू? झाला झाला फोन होते ना, झाला. श्रीलेश टिपरेशी बोलायचंय मला. देतात. मी आई बोलते त्याची. नाही कोण बोलताय तुम्ही? बर. काय 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 म्हणाला? काय म्हणाला? अहो आबा, शिर्याची नोकरी गेली आहे. काय काय म्हणतेस काय? अगं हे असा कोणी सांगितलं तुला? तो कोदे नावाचा माणूस होता ना ऑफिस मध्ये, तो म्हणाला की कंपनी शिफ्ट करते ऑफिस, तर नवीन 6 जणांना काढलंय, जुना स्टाफ घेऊन जाणार आहे. हा म्हणजे हे सांगायला मगाशी फोन केला होता त्यानं. आता काय होणार आहे? अगं श्यामला, असं गळून कसं चालेल? तर शिर्याचा विचार कर. हा, त्याला काय वाटलं असेल, त्याची मनस्थिती काय झाली असेल? मला त्याचीच काळजी वाटते आबा. तू काळजी करून काय होणार? हे बघ, हे अपयश त्याला जाणवू द्यायचं नाही, निदान आपल्या चेहऱ्यावरून तरी. हा, हे बघ, आता नोकरी गेली आहे ना, तर दुःख हे होणारच, पण नव्या उमेदीनं नवी नोकरी शोधायची जिद्द त्याच्यामध्ये निर्माण करणं हे अधिक महत्वाचं आहे, हे लक्षात ठेव. आलं लक्षात? हा, अरे भाई भेज रहा हूं, बोल रहा हूं ना मैं, 2 मिनट. अहो कुणावर रडताय तुम्ही? मी नंतर करू का फोन? अरे श्यामल तू? नाही, मी नंतर करू का? अगं बोल ग. नाही, कुणावर एवढे वैतागलात तुम्ही? तू बोल. नाही, मी सहजच केला होता फोन. तू सहज फोन करणाऱ्यातली नाही आहेस हे मला माहिती आहे. हे बघ, तुझा आवाज सांगतोय काहीतरी टेन्शन आहे नक्की. नाही, टेन्शन वगैरे असं काहीच नाही. अहो शिर्याचा फोन आला होता ना. काय झालं त्याला? अहो काही नाहीये, शिर्याचा फोन आला होता ना. अगं पण काय श्यामल, हे बघ, तू पटकन सांगून टाक, तू माझं टेन्शन वाढवू नको सुभाष प्लीज. तर तो म्हणाला की त्याची कंपनी ऑफिस बंद करते म्हणून. काय? नाही, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. हो, त्याला मिळेल ना दुसरी नोकरी. अगं नाही ग श्यामल, मला त्याचं टेन्शन नाही आहे अजिबात. मला शिर्याची काळजी वाटते. श्यामल, खूप टेन्स होता का ग तू? काय कळलं नाही, मी फोनवर होता ना. अगं पण त्याच्या आवाजातून काही अंदाज लागला का तुला? नाही, म्हणजे असं थोडासा वाटला मला. हॅलो हॅलो श्यामल, श्यामल ऐकतेस ना? मी ठेवते फोन, आल्यावर बोल. हा ठेव तू. नाही नको, तू काळजी नको करू. हो ठेव तू फोन. अरे शिर्याचा थोडा प्रॉब्लेम झाला. काय रे, काय प्रॉब्लेम झालाय? काय नाही, त्याची कंपनी आहे ना, ती त्यांचा इंडियामधला बिझनेस वाइंड अप करते. ह्या मल्टीनॅशनल कंपन्यांचं काही खरं नसतं रे. केव्हाही कुठलाही निर्णय घेऊन बसतात. पण तू टेन्शन घेऊ नकोस, शिर्याला दुसरी नोकरी चांगली मिळेल. अरे मला त्याचं टेन्शन नाही रे. मग मला वेगळंच टेन्शन आहे की शिर्या हे सगळं कसं काय स्वीकारतोय. बघ ना, नुकताच जॉब लागला होता त्याला, किती खुश होता रे तो, आणि त्या कंपनीमध्ये चांगला रुळला सुद्धा होता. आता हे सगळं असं फ्रस्ट्रेशन येऊन काय
ते पण खरंच आहे रे तुझं. आणि या हल्लीच्या मुलांना तर चटकन येतं एकदम. अरे बारीक सारीक गोष्टीवरून फ्रस्ट्रेट होऊन आत्महत्या वगैरे करायला. म्हणजे मी जनरल बोलतोय, तू टेन्शन घेऊ नकोस. आपला शिर्या तसा नाहीये, तो बिंदास आहे. आणि तुम्ही थोडे दिवस त्यांना घरात काही बोलू नका. शेखर, एक बेस्ट वे सांगतो तुला. तू हे सगळं आहे ना आबाला सांग. करेक्ट. नाही म्हणजे काय आहे, आबा त्याला या सगळ्यातनं व्यवस्थित बाहेर काढतील असं मला वाटतं. हा, आणि त्या दोघांचा रापो पण चांगला आहे. म्हणजे तू बघ मग कसं काय ते. पण असंच काहीतरी करावं लागणार. अरे शिर्या, कशी आलास? हा, जमला असतील ना? हा, आणि तुझ्यासाठी मी आज क्रिकेटची मॅच बघितली टीव्हीवर. 200 झाला ऑल आउट. काय बघूया ना अगदी त्याचे खेळ. त्याचे रात्री हायलाइट दाखवणार आहेत. हा, बरं का? तू काय चहा घेतलास का, नाश्ता वगैरे? मी सांगू का? हा, नाही आत्ता चालू. अरे असं काय शिर्या, असं कपाळाला हात लावून बसून ये रे, बरं नाही ते. हा, अपयश येतं. हो हो, अपयशच आलंय. कसलं अपयश? काय बोलतोय? हा, काय? आबा माझी नोकरी गेली. अरे नोकरी गेली तर जाऊ दे ना. तू एवढा क्रिकेट खेळतोस, हा, खेळतोस, बघतोस, त्याच्यावरून काय बोध नाही घेत तू? बोध कसला? अरे बोध कसला म्हणजे काय? ते एक मॅच जर हरले तर ते काय कपाळाला हात लावून बसत नाहीत. हा, दुसऱ्या मॅचच्या पुढे विचार करतात ते. अरे कपाळाला हात लावून बसले तर पुढची मॅच सुद्धा हरतील ना. हे बघ शिर्या, नीट लक्षात ठेव, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. पण मी काय पहिल्या पायरीवरच राहिलो तर? अरे असं होत नाहीये. हा शिर्या, ती काय नोकरी होती का? हा, किती लांब होती. बरं झालं ती नोकरी गेली ती. अरे 2 महिन्यामध्ये तुझी तब्येत किती खराब झाली होती रे. हे बघ, माझ्यावर विश्वास ठेव, दुसरी चांगली नोकरी मिळेल. हा, नक्की मिळेल. गेली आहे ना नोकरी, मिळेल दुसरी. जा तू हातपाय धुव, मी चहा देते. कुठे आहे तो? खोलीत आहे. आल्यापासून काही बोलला कोणाशी? बोलला म्हणजे असं नेहमीसारखं नाही ना, असं बोलायचं म्हणून बोल. ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. पण एक लक्षात ठेवायचं, आता लगेचच नवीन नोकरीचा विषय त्याच्याकडे अजिबात काढायचा नाही. कळलं? नाही करणार. हो, काय माहितीये का, एखाद्या गोष्टीची सवय लागली ना की मग मनात असो नसो माणूस त्यात गुंतत जातो. आणि मग अचानकपणे ती गोष्ट त्याच्यापासून हिरावली गेली ना की मग तो डिस्टर्ब होतो. अशा वेळेला त्याला खरी गरज असते ती मानसिक आधाराची. हो, खरंय खरंय. बरं का, शिर्याचं सुद्धा असंच झालंय. त्याला आधी ना नोकरी करायचीच नव्हती, बरं का. आणि एकदा नोकरी मिळाल्यावर तो बिचारा त्यात रमला, अगदी प्रामाणिकपणे रमला. हा, म्हणजे सगळे मित्र, सगळं प्लॅनिंग, हे सगळं त्याच्या डोक्यातून जायला थोडा त्याला वेळ द्यायला हवा. हो, वेळ द्यायला हवं हे ठीक आहे, पण तो असाच विचार करत झोपून राहिला तर मग तर त्यात अजूनच गुरफटून नाही का जाणार? त्याला बाहेर काढायला नको का? नाही, बाहेर काढायला हवं, पण त्याच्यासाठी त्याचं लक्ष दुसरीकडे वळवायला हवं. क्रिकेट बरोबर ना बाबा? बरोबर, माझ्याही मनात तेच होतं. बरं का शेखर, विचार चांगला आहे, पण काय आहे की ही बॅट बीट त्यानं कुठे ठेवली त्याची शोधून काढायला हवी. म्हणजे अरे शिर्याला नोकरी लागल्यापासून त्यांनी ती बॅट बीट काय बघितलेलीच नाहीये. आबा जाऊ द्या हो, ती नोकरी गेली ते बरं झालं एका अर्थी. जाऊ दे.
अगं ही श्यामला, काय झालं आबा? तू शिऱ्याच्या काहीतरी आवडीचं खायला कर. हा, त्याने काय आहे, सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये, तर तो टेन्शन घेऊन उपाशी झोपेल. हा, काय शिर्या, गेला नाहीस आज? कुठे? बाबा ते कंपनीने आमचं डिपार्टमेंट बंद केलं. नाही नाही नाही, ते मला कळलं रे, ते सगळं सांगितलं श्यामलने मला. बाबा आता तुला सांगू, नोकरी गेली ना जाऊ दे. आणि तुला सांगतो, ह्या मल्टीनॅशनल कंपनीवर मला पहिल्यापासून डाऊट होता. हे झाले कुठल्या वेळेला डिपार्टमेंट बंद करतात, काही सांगत नाही. ते जाऊ दे. अरे पण तुझा एक्सपिरियन्स वाढला ना. अरे 5-6 ठिकाणी अशी नोकरी केलीस तर तुझा एक्सपिरियन्स वाढेल की नाही? ते खरं आहे बाबा. अरे आपला बायोडाटा भक्कम होतो. इकडे नोकरी केली, इकडे नोकरी केली, इकडे नोकरी केली, काय है ना. तुला सांगतो, मी 9 ठिकाणी नोकरी केली होती. 9? तुला म्हणून सांगतोय, बाकी कोणाला माहिती नाहीये, कळलं ना. अरे कॉन्फिडन्स लेवल वाढते रे. ते बरोबर बाबा. मी तुला वेगळंच विचारायला आलो होतो. तू क्रिकेटच्या प्रॅक्टिसला नाही गेलास नाही, हल्ली बरेच दिवस नाही गेलो. का? हे मला तुझं आवडत नाही यार शिर्या. काय यार, तुला एवढा खर्च करून अख्खा किट आणून दिलाय, तो काय असं धूळ का ठेवून द्यायचा का? कम ऑन बाबा, मूड नाही आहे. का मूड का नाहीये? ओ, नोकरी गेली म्हणून? अरे काय शिर्या, तू पण आपला एम काय आहे? हा, स्पोर्ट्समन म्हणून जॉब मिळवायचा, करेक्ट? मग अरे माणसाने आपल्या ध्येयापासून असं विचलित व्हायचं नसतं, कळलं? ध्येय महत्वाचं. कमान 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 कमान, मी पण येतो. चल. तुम्ही कुठे येत आहे? अरे बरेच दिवसामध्ये तुला नेटमध्ये प्रॅक्टिस करताना बघितलं नाही ना. चल, आज बघायला तुम्ही पण. चल कमान, पॅड घे लवकर. चला शिर्या, येतोस ना? मी थांबतोय बाहेर. हो हो. अरे पण काय नाही खेळायचं तुला, एवढं लोक आग्रह करतायत कसं? नाही बाबा, बरेच दिवस प्रॅक्टिस नाही. अरे प्रॅक्टिस काय करतोस तू मगाचपासून? आज मी बघितलं ना तुला नेटमध्ये, चांगला खेळतोयस तू. थोडा आधी शफल होतो तेवढं. अहो, तशी राजूची बॉलिंग मी नेहमीच खेळतो. उद्या समोरच्या टीम मध्ये चांगले बॉलर्स असतात. डोंट वरी यार, उद्या चांगला खेळणार तू. आम्हाला सगळ्यांना कॉन्फिडन्स आहे. मला भीती वाटते. अरे भीतोच काय? सगळे पॅन्ट लाव व्यवस्थित, काय होणार नाही. लागलं काय? काय हे, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. हं, माझा कॉन्फिडन्स संपला की मी तुझ्याकडे येते, आणि आज तूच. हो बरोबर आहे, ती म्हणते ते बरोबर. अरे माणसानं कसं पॉझिटिव्ह असायला पाहिजे. आणि त्यातून बरं का शिर्या, तू ऑलराऊंडर आहेस. मग तुला असं बॅटिंग नाही जमली तर बॉलिंग कर, आणि बॉलिंग नाही जमली तर नुसतं फिल्डिंग कर. फिल्डिंग सुद्धा काय सांगण्यासारखं काय रे कर. जॉन्टी रोड, एकनाथ सोलकर, काय तुझं फिल्डिंग कर. खेळायला पाहिजे. हा, बघतो मी. अरे बघतो नाही, जमेल तुला. मी सांगतो, तू एक काम कर, तू आता जाऊन झोप, म्हणजे उद्या सकाळी खेळायला फ्रेश असेल. चला आता झोपा. सकाळी तुमच्या नावाने ढोल वाजवावे लागतात मला. आई उद्या रविवार आहे. पण शिर्याची मॅच आहे ना. चला चला, जा झोपायला, जा जा. गेला. तू उगाच मॅचचं टेन्शन दिलंस त्याला. अहो उगाच नाही, मुद्दाम दिलं. मुद्दा? हो अहो, ह्या मॅचच्या टेन्शनमुळे तो त्याच्या नोकरीचं टेन्शन विसरला. हे तुमच्या लक्षात नाही आलं का? शाबास. बरं का श्यामाला, आज याला खरा कुटुंब वत्सव म्हणायला हरकत नाही. चला का? अगं बाई आबा, तुम्ही गेला नाही डुमऱ्यांकडे? नाही, मी रद्दच केलं जाणं. माझं सगळं लक्ष शिर्याकडे आहे. त्याची मॅच आहे ना आज. मग जायचं की त्याच्या बरोबर? मुद्दामच नाही गेलो. बरं का, ही मॅच आहे ना, ही शेवटी जरा अटीतटीची झाली की मला टेन्शन येतं. म्हणजे स्वतःच आपण खेळतोय असं वाटून धाप लागते. हो, त्यामुळे शेखरला डबल टेन्शन यायला नको म्हणून नाही. पण लक्ष सगळं तिकडेच असतं, बरोबर ना आबा? तू मला विचारते डांगबीस, तुझं लक्ष कुठे होतं? हा, काय ग?
मला त्या मॅच मध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये, पण कालचा शिऱ्याचा चेहरा आठवला की रडूच येतं. एवढासा चेहरा केला होता त्यांनी. मला तर असं वाटलं आता 8 दिवस काही ह्याच्यातून बाहेर येत नाही. तरी बरं हे क्रिकेटचं निघालं, नाही तर शिर्या म्हणजे नाही हो बाबा, मी क्लिअर सांगतो, मी आउट होतो म्हणजे आउट होतो. अरे नाही काय बाबा. माझी चूक होती. अरे बघ, मी तर across खेळलो असतो अरे ना. नाही, तू सफल होतोस ना, तू प्लम सापडतोस ना. नाही, बरं, anyway, तू आज आउट नव्हता. मी बघितलं. अरे, come on. किती रन्स काढल्या अहो, काय रन सेंचुरी ना बाळा. नाही ग. हाफ सेंचुरी अहो, नाही, तो पहिल्या बॉलला आउट दिला, त्याला ढापला. अगो बाई नाही शिर्या, अगं आई ढापला बिपला काही नाही, मी क्लिअर आउट होतो. बाबा काहीतरी सांगतो. अरे नाही, मी होतो ना तिथे. असं काय करतोस तू? अहो, अंपायरनी एलबीडब्ल्यू दिला होता त्याला. एलबीडब्ल्यू म्हणजे ती अंपायरची विकेट असते. हरकत नाही. पुढची मॅच कधी आहे? पुढच्या रविवार. पुढच्या रविवारी म्हणजे 8 दिवस आहेत, तेव्हा आता भरपूर वेळ आहे ना, तयारी करा आता. चला हो, चला. तर शिर्या हे बघ, उद्यापासूनचा आपला कार्यक्रम ठरला. हो, काय आहे, क्लासिफाईड मधल्या ऍड बघायच्या, नोकरीसाठी ऍप्लिकेशन करायचे, प्रयत्न चालू ठेवायचे आणि संध्याकाळी रोज क्रिकेटची प्रॅक्टिस करायची. काय म्हणजे शिर्या, यावेळेला तुला नक्की क्रिकेट टीम असलेल्या कंपनीतच जॉब मिळणार. करेक्ट. खात्री तर मिळणार. बेस्ट ऑफ लक. शबाश शबाश. मग आता काय टेन्शन नाही ना. अजिबात नाही. आबानी सांगितलेलं पटलंय मला. काय काय अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. बरोबर. अरे बरं का, पण पहिल्या पायरीवरच मुक्कामाला राहू नको. सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी